मी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो, हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण ग्रेट आहे, प्रत्येकजण मोठा व्यक्ती आहे. हा व्हिडिओ पाहणारा कुणीही व्यक्ती असू द्या, तो लहान मुलगा असेल, मुलगी असेल, मोठा मुलगा असेल, एखादा पुरुष असेल, स्त्री असेल, महिला असेल, आजी असेल, आजोबा असतील, जे पण कोणी असतील ते प्रत्येकजण ग्रेट आहेत. आता याच्या पाठीमागचं कारण सांगतो, हे का ग्रेट आहेत, कशामुळे हे सगळेजण थोर आहेत किंवा तुम्ही सगळेजण का ग्रेट आहात. याचं कारण असं की आज ज्या आपल्यासमोर अडचणी आहेत, आज ज्या आपल्याला समस्या भेडसावतात, ज्या संकटाचा सामना आपण करतोय आणि शेवटी आपण हाताश होऊन बसतो, अरे यार मला काही जमत नाही, अरे यार आता काय करायचं, लय टेन्शनमध्ये राव, काय सांगायचं तुम्हाला, जिंदगी सगळी बर्बाद झाली, अशा गोष्टींचे शब्द आपल्या तोंडात नेहमी असतात. पण आपण कधीच स्वतःची क्षमता पूर्णपणे ओळखलेली नाही. जर आपण आपल्या क्षमतेचा 100% वापर केला, जर आपण आपल्या मेंदूला पूर्णपणे कामाला लावलं, तर तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही इतकी प्रचंड मोठी तुमची प्रगती होणार आहे. आता हे कसं शक्य आहे आणि करायचं काय त्यासाठी, हे सांगण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, मी देव दीक्षित आणि हा जो चॅनल आहे गंमत जगण्याची, हा खास तुमच्यासाठी बनवलेला चॅनल आहे, तुमचं मोटिवेशन मनोरंजन करण्यासाठी. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, तरच तुम्हाला व्हिडिओ कळेल. तर मित्रांनो, हे बघा, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतोय ह्या गोष्टीचं कुठलंही वेळापत्रक आपल्याकडे नसतं. ते बनवा, वेळापत्रक बनवा. जरी तुम्ही त्याला वापरणार नसाल, ते तसंच ठेवणार असाल तरी देखील बनवा. त्याचं कारण असं आहे, ते बनवल्यानंतर तुम्ही आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस जरी ते यूज केलं तरी त्याचा फार मोठा फायदा तुम्हाला समजून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एक मॅनेजमेंट करा. जे मोठमोठे लोक आपल्याला दिसतात की नाही, हे कुठं ना कुठं तरी मॅनेजमेंट केलेले लोक असतात आणि यांच्याकडं यांचे स्वतःचे CA अकाउंटंट्स असतात. ते एवढ्याचसाठी की यांचा जो प्रत्येक मिनिट आहे, प्रत्येक तास आहे, प्रत्येक दिवस आहे, हा कशा प्रकारे उपयोगात आणता येईल, कशा प्रकारे त्याचा सदुपयोग होईल, हे सगळं यांचे अकाउंटंट्स, मॅनेजर बघत असतात. पण आपली परिस्थिती काही एवढी फार मोठी नाही आहे, त्यामुळं स्वतःचं मॅनेजमेंट स्वतः करायला हवं. उदाहरणार्थ, आपल्याला महिन्याला किती खर्च येतो, एखाद्याला 5,000 येत असेल, 10,000 येत असेल, 20-50,000 लाख रुपये, तर ह्या खर्चामध्ये खरोखरच आपण आवश्यक अशाच गोष्टींवर हा पैसा खर्च करतो का? आपण आपल्याला लागणाऱ्या गोष्टीवरच वेळ खर्च करतो का? उगीच कुठेतरी गर्दी जमली म्हणून तिथं तासभर थांबला, उगच इकडे गेला तिकडे गेला, ह्याव केलं त्याव केलं, अमुक केलं तमुक, अरे काय उपयोग या गोष्टीचा? तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक ठराविक टाईम पिरियड आहे आणि त्या टाईम पिरियडला तुम्हाला व्यवस्थितरित्या वापरायचं असेल, तुमची क्षमता पूर्णतेनं विकसित करायची असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं एक फार मोठं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, तर लक्षात ठेवा, मॅनेजमेंटशिवाय पर्याय नाही. मग ते साध्या गोष्टीचं असू द्या, मोठ्या गोष्टीचं असू द्या. सगळी मोठी माणसं जी आत्तापर्यंत मोठी बनलेली आहेत, अंबानी, टाटा, बिर्ला जे आपण म्हणतो, या लोकांनी सुद्धा टाईम मॅनेजमेंट, पैशाचं मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, करत आहेत, म्हणून ते आज या पदावरती मोठे बनलेले आहेत. मग आपण पाठीमागं का राहतो? कारण आपण ह्या गोष्टी कधी सिरियसली घेत नाही. ह्या गोष्टी सिरियसली घ्या. जर तुम्हाला तुमची डेव्हलपमेंट करायची असेल तर ह्या गोष्टींना सिरियसली घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि आज नाही तर उद्या ह्या गोष्टींचा पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. त्यामुळं वेळीच जागे व्हा, डोळे उघडा, नीट बघा जगामध्ये काय चाललंय, आपण काय करतोय, काय अपडेट ठेवले पाहिजेत, काय केलं पाहिजे, काय करायचं आहे, काय करायचं राहिलं आहे, आपला गोल काय आहे, आपलं ध्येय काय आहे, आपलं ड्रीम काय आहे, आपल्याला आयुष्यातून काय साध्य करायचं आहे, ह्या गोष्टीचा कधीतरी विचार करा.
नाहीतर आपली लाईफ तर अशी चाललेलीच आहे, मग ह्याला काय अर्थ राहिला? तर हे नको आहे मित्रांनो. जिंदगीत तुम्हाला पुढे जाण्यासाठी कष्ट, मेहनत या गोष्टी तर लागतील, चिकाटी लागेल, जिद्द लागेल, पण त्या सोबतीला नवनवीन आयडिया लागतील, तुमचं व्यवस्थापन लागेल आणि मग तुम्ही एक ठराविक टप्प्यामध्ये तुमचे गोल गाठायला सुरुवात कराल. तुम्ही करून बघा. यश तुमच्या जवळ आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. जर तुम्ही स्वतःसाठी संघर्ष उभा केला, तुम्ही स्वतःसाठी नवनवीन आयडियाज वापरल्यात, स्वतः पुढे जायचं एक उद्दिष्ट ठरवलं, ध्येय धोरणं ठरवली, तुमचं छोटंसं मॅनेजमेंट असेल, तर तुम्ही कितीही मोठं संकट येऊ द्या, त्याच्यातून तरुण बरोबर बाहेर जाणार आहात. तर मित्रांनो, मेंदूचा वापर हा तुमच्या मॅनेजमेंटसाठी करा. भले तो 100% आज करता येत नसेल, पण ह्या मॅनेजमेंटमध्ये जी 100% शक्ती दडलेली आहे, ती निश्चितपणे तुमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही एक अशी डेव्हलपमेंट असेल, एक तुमचं अशी स्वप्नपूर्ती करणारी गोष्ट असेल, की जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवलेली नसेल. आणि ज्यांनी अनुभवली आहे त्यांना जाऊन तुम्ही फार तर विचारा, की तुम्ही तुमचं स्वप्न कशा पद्धतीनं पूर्ण केलं. तुम्हाला बरोबर या गोष्टीचं उत्तर मिळेल. तर आज थांबूया इथंच. निश्चितपणे माझ्या या व्हिडिओचा तुम्हा सर्वांना फायदा होईल. एक जरी तुमच्यातला व्यक्ती या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्यामध्ये काही आमूलाग्र बदल घडवत असेल, तर माझ्या व्हिडिओ बनवण्याचं चीज झालं असं मी म्हणेन. भेटूया अशाच अगदी उपयुक्त अशा व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.